इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. व्ही फॉर वाक्शक्ती, वाकक्षेत्र. नमस्ते शारदे देवी, सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जीवाग्रे, सर्व विद्या प्रदा भव. जी सरस्वती देवी आपण मूर्तीत बघतो, ती मूर्तीत नसून आपल्या जिभेवर आहे आणि याची आपल्याला जाणीव असते. पण तसं होतं का? खूपदा आपण विसरून जातो, की ही सरस्वती तर आपल्या जिभेवर आहे. मग आपण कसं बोलायला पाहिजे? कसा संवाद साधायला पाहिजे? ही विष पण आपल्या जिभेवर आहे, अमृत पण आहे. आपल्याला कशाचा उपयोग करायचा ते आपण ठरवायचं असतं. संत कबीर म्हणतात ना, ऐसी वाणी बोलिये, मन का आपा खोल, औरों को शीतल करे, खुद भी शीतल होय. मग संत कबीर म्हणतात, तसं आपल्याला करायला हवं ना. एक गोष्ट आठवते. एका राजाचं सैन्य दुसऱ्या राजाच्या हद्दीत घुसणार असतं आणि मध्येच एक झोपडी असते. या झोपडीत एक आंधळा राहत असतो. तर आता आक्रमण झालेलं आहे, पण आक्रमण करण्यापूर्वी त्यांची दुसऱ्या परकीय सैन्याची पळापळ होते आहे आणि कुणाला तरी ते शोधत असतात. तर त्याच्यामुळे या झोपडीपर्यंत पहिले येतो तो एक सैनिक येतो आणि तो सैनिक म्हणतो, या आंधळ्या माणसाला बघून म्हणतो, "ए अंधे, तूने किसी की आवाज सुनी है? कोई यहाँ गया है?" "नहीं, हमने तो नहीं सुना. हम तो देख भी नहीं पाते." तो निघून जातो. थोड्या वेळाने एक सेनापती येतो. सेनापती त्याच यानी हुकमतने, "ए बाबा, देखा है किसी को?" "अरे तू देख नहीं सकता, सुन तो सकता है." तोही निघून जातो. थोड्या वेळाने आणखीन थोड्या वेळाने एक मंत्री येतो आणि मंत्री, "ओ बाबाजी, सुना है क्या किसी का आवाज? देखा है?" आणि निघून जातो. थोड्या वेळाने याचा राजा येतो आणि राजा या माणसाला बघून नमस्कार करतो. नमस्कार केल्यानंतर त्यांना संबोधतो, "सूरदास जी, आप आपको मैं प्रणाम करता हूँ. आप कैसे हो? क्या आपने किसी की आवाज सुनी है? कोई यहाँ से गुजरा है?" हा जो आंधळा व्यक्ती आहे, याच्या चेहऱ्यावर एक हसू येतं आणि तो म्हणतो, "आप राजा हो? पर आपने कैसे जाना कि मैं राजा हूं?" "आपके वाणी से। अभी अभी 3 लोग, शायद पहला आपका सैनिक होगा, दूसरा सेनापति, तीसरा मंत्री और आप राजा ही होगे." उत्तर आपल्याला मिळालंय. आपली पहचान, आपलं व्यक्तिमत्व हे आपली वाणी करून देत असते. श्री समर्थांनी तर याच्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून मी याच्यावरच ओव्या पाहत होती, शोधत होती. तर 40-50 ओव्या मला दासबोधात मनाच्या श्लोकात मिळाल्या. पण एक सगळ्यात महत्वाची ओवी आपल्यासमोर ठेवते. विचारे वीण बोलू नये, विवंचने वीण चालू नये, मर्यादेविण हालू नये काही एक. समर्थाने किती सुंदर सांगितलंय ना. विचारेविण बोलू नये. खूपदा असं होऊन जातं, आपण बोलून जातो, "अरे, अरे, मी असं बोलायला नको होतं. चूक केली गं मी, चूक केली. कसं माझ्याकडून झाली ही चूक?" आणि आपण बोलतो, सहज बोलतो, पण कधी-कधी ते दुसऱ्याला त्याचं दुःखही होतं. मनात आलं, बोललं, असं होतं. आणि एक असंही म्हणतात, की पहिले विचार करून जो बोलतो, तो शहाणा आणि विचार न कर तो बोलतो, तो मूर्ख. विचार करणारा त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज घेऊन बोलत असतो. विचार न करणारा मग तडफडत बसतो, "अरे, अरे, माझ्याकडून असं व्हायला नको होतं." जे समर्थांनी दासबोधात सांगितलंय, मूर्खाच्या लक्षणात सांगितलंय, तोच भाव मी आपल्यापर्यंत फक्त या माध्यमातून पोहोचवते. संवाद करताना विचाराचं पाठबळ असावं. मला काय बोलायचंय? नेमकं कुठल्या शब्दात अनेक खरं तर प्रभावी वक्तृत्व करणाऱ्या
अनेक व्यक्तींचा इथे उल्लेख करू शकतो, पण वेळेच्या अभावी मी हा भाग फार थोडा घेते आहे, की विचारी माणूस आधी विचार करतो आणि अविचारी माणूस बोलून जातो. एक उदाहरण असंही वाचलं होतं, की जीभ आणि दात यांचं उदाहरण, की दात जिभेला दम देतात, की "तू एकटी आहे, आम्ही 32 आहोत. तू अशी तशी जर वळली ना, तर आम्ही तुला खाऊन टाकू. आम्ही तुला चावू शकतो." असं दात म्हणाले. जीभ हसली आणि जीभ म्हणाली, की "तुम्ही मला चावाल, ठीक आहे. पण मी असं तसं बोलली ना, तर कुणाचा जर गुद्दा पडला, तर 32च्या 32 झडतील की." असो हा गमतीचा भाग. पण या बोलण्यातून आपण नेमकं काय करतोय? कधी-कधी आपल्याला होतं ना, की शरीर खराब होतं. म्हणजे कुठेतरी हार्टचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, स्पाईनचा त्रास आहे, मूलाधाराची काही समस्या घडल्यात. या कशामुळे झाल्या? तर या आपल्या बोलण्यामुळे झाल्या. जन्मोजन्मीचे या जन्मी नाही, पण पुढच्याही जन्मी ते कॅरी फॉरवर्ड आपल्याला करावं लागतं. एक गोष्ट सांगते, कर्मसिद्धांतामध्ये दादांनी ही गोष्ट लिहून ठेवली आहे. एक बाई त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं जेव्हा बघितलं तेव्हा त्यांना कळलं, या बाईंनी मागच्या जन्मी स्वामी विवेकानंदांना हिणवलं होतं, त्रास दिला होता. काहीतरी बोलली होती. त्रास दिला म्हणजे काहीतरी ती बोलली होती आणि या जन्मी तिला तिच्या आयुष्यात खूप प्रश्न आहेत. तर तेव्हा असं दिसलं की स्वामी विवेकानंदांना तर काही फरक पडला नाही. पण त्यांच्या मागे जी शक्ती होती, त्यांच्या मागे जी ऊर्जा होती, तिला फरक पडला. परमेश्वरी इच्छेला ते मान्य नव्हतं त्यांचा असा अपमान करणं आणि त्याचा परिणाम तिला या जन्मी भोगावा लागला. त्याच्यामुळे हे या जन्माचं त्या जन्मात किती आपल्याला भोगावं लागतं, हेही आपल्याला विसरता येत नाही. शब्दांच्यामुळे रामायण घडलंय, शब्दांच्यामुळे महाभारत घडलंय. आपण सगळे जाणतो, की कैईचे कान भरल्या गेले, मंथरेनं भरले आणि रामायण घडलं. खरं तर एका अर्थानं असंही झालं, की युवराज श्रीराम, प्रभू श्रीराम झाले. पण वनवास तर चुकला नाही ना, भोगावा लागला. दुसरी गोष्ट, "अंधे का पुत्र अंधा" म्हणणारी द्रौपदी हसली चार चौघात. सभेत तिनं अशा पद्धतीनं त्याचा पाणउतारा केला दुर्योधनाचा आणि महाभारत घडलं. हे आपण सगळेजण जाणतो. ज्या घरात एक नवीन मुद्दा आपल्यासमोर ठेवते, की ज्या घरात स्त्रीला बोलल्या जातं, तिला तिच्या उणिवा दाखवल्या जातात, तिला टोचल्या जातं, त्या घरात लक्ष्मी नांदत नाही किंवा त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला तितकं म्हणावं तसं यश मिळत नाही. खूप ठिकाणी असं होतं, की असं मला का होतं? नोकरीत यश मिळत नाही, माझ्या व्यवसायात यश मिळत नाही, असं का होतंय? जेव्हा असं होतं, तेव्हा त्याचं अवलोकन आपण करू शकता, की त्या घरात ती स्त्री, तिला जो दर्जा द्यायला पाहिजे, जो सन्मान द्यायला पाहिजे, हे व्हाईस वर्सा पण या गोष्टी येतात. तर तसा सन्मान दिला जात नाही आणि मग त्याचे परिणाम भोगावे लागतात. असंख्य पटीनं हे भोगावे लागतात. डॉक्टर सुभाष पत्रे सरांनी खूप असं सांगितलंय, की आपण खरंच भाग्यवान आहोत. कारण प्राण्यांना वाणी नाहीये ना. आपण यासाठी भाग्यवान आहोत, की आपल्याजवळ वाणी आहे, शब्द आहे आणि शब्दाने नरक आणि स्वर्ग हे आपण दोन्ही तयार करू शकतो. कबीर म्हणतात ना, "शब्द शब्द सभी करे, शब्द के हाथ न पाव, एक शब्द मरहम बने, दुजा शब्द करे घाव." ओठांची रचना आपण बघितली, ज्याच्यातून आपण बोलतो, ती ही खालची आपली प्रत्यंची आहे आणि ही आपण ओढत असतो. बाण चालवत असतो. मग रामबाण चालवायचा की रावण बाण चालवायचा हेही आपल्यावरच आहे. लहानपणी आपल्या सगळ्यांच्याच वर्गात 7व्या वर्गात ही कथा होती अबू मियाँ की बकरी. सॉरी अबू मियाँ की चिडिया. होती ना ही गोष्ट 7व्या वर्गात हिंदीच्या पुस्तकात अबू मियाँ की चिडिया. अबू मियाँ चिडियांचा व्यवसाय करायचे आणि अबू मियांकडे बकऱ्या होत्या, म्हशी होत्या, गाढवं होती आणि मियांनी प्रत्येकाचं नाव ठेवलं होतं. चांदनी ते गाढवाला म्हणायचे, म्हशीला आणखीन लाडो म्हणायचे, दुलारी, पॅरो असे काही-काही वेगळे-वेगळे अबू-मियाँनी आपले-आपले शब्द त्या गाढविणीला, बकरीला, म्हशीला दिले होते
असं वाटायचं की चांदणी म्हणतात आहे, "ए मेरी चांदनी." आणि चांदणी कोणाला? तर म्हैस अशी डोलत-डोलत यायची. गाढव यायचं, त्याला काहीतरी नाव ठेवलं होतं त्यांनी. खूप सुंदर-सुंदर नावं ठेवले होते. तर कोणीतरी त्यांना विचारलं की "अबू मियाँ ऐसा क्या? आप ऐसे नाम रखते हो?" तर ते त्याच्यावर ते म्हणाले, "बेटा, मेरा काम मैं चूड़ियाँ बेचता हूँ। दिन-रात जो मेरी बहनें आती हैं, मेरी माएँ आती हैं, उनके हाथों में मैं चूड़ियाँ पहनाता हूँ, तो मेरे मुँह में वैसे ही शब्द होना चाहिए ना। अगर मैं इनको ऐसा करूँगा उनके नाम से भैंस आ गई, गाढ़व, गधा आ गया, ऐसा बोलूँगा, तो वही शब्द मेरे मुँह में रहेंगे। तो इसलिए मैं उनको इज़्ज़त देता हूँ, प्यार देता हूँ, ताकि मुझे भी खुदा रहमत करेगा ना। मेरी जो माँ-बहन मेरे सामने आती हैं, उनकी भी वही इज़्ज़त मैं रख पाता हूँ, उनको प्यार से बात करता हूँ." दाताच्या समस्या थोडंसं आणखीन एक मुद्दा आपल्यासमोर ठेवते, की ज्यांना दाताच्या समस्या असतात, दात पडणं, दात खराब होणं, थायरॉइड, स्पॉन्डिलायटिस 72 प्रकारचे रोग दिलेत. आता कुठल्या-कुठल्या रोगाची यादी या कमी वेळात आपल्यासमोर ठेवणार आहे. 72 प्रकारचे रोग केवळ चुकीच्या बोलण्याने होतात. त्याच्यामुळे आपल्याला किती सावध असायला पाहिजे याचा विचार आपणच करूया. आणि समर्थ म्हणतात ना, किती सुंदर समर्थांनी लिहिलंय, "कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम." समर्थांच्याच या कोमल वाणीनी आपण इथे शब्दांना विश्राम देते आणि पुढच्या ध्यानाच्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न